शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शांतिकुमार पाटील. आज आपण खोडवा व्यवस्थापन या विषयावरती चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने खोडवा नियोजनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या कामं आपल्याला करावायचे आहेत त्या संदर्भात आपल्याला आज सखोल माहिती घ्यायची आहे. गेल्या महिन्याभरापासून विधानसभा इलेक्शनची जोरदार सर्वत्र चर्चा चालू होती. रणधुमाळी संपली आणि आता बळीराजा आपल्याला पुढच्या नियोजनाला लागला आहे. जवळपास सर्वच विभागामध्ये साखर कारखाने आता चांगल्या पद्धतीनं चालू झालेत आणि ऊसतोडी चालू झाल्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्रावर लागवड केलं जाणारं आणि महत्त्वाचं नगदी पीक म्हणून आपण ऊसाला संबोधतो आणि ऊस लागवड केली जाते. परंतु जितकं लागण व्यवस्थापनासाठी शेतकरी काळजीपूर्वक कामं करतो तितकं खोडवा व्यवस्थापनामध्ये करताना दिसत नाही. मग म्हणून त्याला असं आपण म्हणू की खोडवा हे बोनस पीक समजलं जातो, जे येईल ते. परंतु खोडवा व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही बारकावे आहेत आणि ते बारकावे जर सुरुवातीपासूनच आपण त्याची काळजी घेतली तर मात्र नक्की आपण खोडव्याचं सुद्धा चांगलं उत्पादन घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता ऊस तोडी चालू झाल्या. आपला ऊस तुटून गेल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं पहिलं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या ऊसाचा जो पाचट असतो, पाला असतो, जो आपल्याच शेतात पडलेला असतो, त्याचं व्यवस्थापन करायचं. साधारणतः सरासरी 6 ते 10 टनापर्यंतचा पाला आपल्या शेतामध्ये वाळलेला पाला असतो आणि आपण तो पाला पेटवतो. खरं म्हणजे पाला पेटवणं म्हणजे आपल्या शेतातलं सोनं पेटवल्यासारखं आहे. तर ते आपल्याला त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिला खोडवा व्यवस्थापनामध्ये जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये पहिलं काम करायचं किंवा पाल्याची कुट्टी करायची. जर ऊस कोयत्याच्या साहाय्याने किंवा टोळीच्या माध्यमातून तोडला गेला तर आपल्याला पालाकुट्टी मशीनच्या साहाय्याने पालाकुट्टी करून घ्यावं लागेल, किंवा जर मशीनच्या साहाय्याने गेला तर ऑलरेडी पाला बारीक होत असतो. तर पहिलं काम जे महत्त्वाचं खोडवा व्यवस्थापनामध्ये आहे ते म्हणजे पालाकुट्टी करणे. आता हे पालाकुट्टी केल्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम करायचं आहे ते आपल्याला या पाल्याचं व्यवस्थापनामध्ये तो पाला जर आपल्या आता या आपण प्लॉटमध्ये बघू शकतोय, आपल्याला या सरीमध्ये पाला दिसतोय, तर याचंसुद्धा तशा पद्धतीनं व्यवस्थापन केलेलं आहे. मी शेवटला सविस्तर सांगतो. तर पाला कुट्टी केल्यानंतर संपूर्ण जो पाला पडलेला आहे तो लेबरच्या साहाय्याने सरीमध्ये भरून घ्यायचा आहे. हा पाला प्रत्येक सरीमध्ये भरून घ्यायचा आहे. जर का आपल्या जमिनीला उतार कमी असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण असते की पाणी प्यायला अडचण येते, मशागतीला अडचण येते, अशा शेतकऱ्यांनी एकाडेक सरीमध्ये जरी पाला भरला तरी चालतं. म्हणजे एक सरी रिकामी जी राहते त्याच्यामध्ये आपण मशागतीची कामं करू शकतो, खतं पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो. तर पाला कुट्टी करणे आणि दुसरं म्हणजे प्रत्येक सरीमध्ये आपल्याला तो पाला भरून घ्यायचा आहे. पाला भरून घेतल्यानंतर तिसरं एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे खोडवा तासलून घेणे. आपण या ठिकाणी बघू शकता की इथं ह्या खोडव्याचा जो ठोंब आलेला आहे किंवा खोडवा जो फुटलेला आहे हा जमिनीतनं फुटलेला आहे. तुम्हाला कुठंच या ठिकाणी वरती खोडवा दिसणार नाही किंवा खोडव्याचा ऊस दिसणार नाही. कारण ऊस तोडत असतानाच 1 फुटापर्यंत, 6 इंचापर्यंत, 9 इंचापर्यंत ऊसाचे ठोंब राहतात आणि त्याला आलेला डोळा हा कधीच सक्सेस होत नसतो. म्हणून ऊस तासलून घेणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. खुरप्याच्या साहाय्याने असेल, कुदळीच्या साहाय्याने असेल किंवा कोयत्याच्या साहाय्याने असेल, किंवा आता बरेचसे ट्रॅक्टर आलेत, ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण खोडवा तासलू शकतो. म्हणजे खोडकी तासलून, जमिनीबरोबर खोडकी तासलून घेणे हे एक तिसरं महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. खोडकी तासल्यामुळे फायदा काय होतो? जमिनीतून जो येणारा ऊसाचा ठोंब आहे किंवा जो फुटवा आहे तो जाड येतो आणि जोमदार येतो आणि तोच ऊस कारखान्याला जातो. हे मात्र आपल्याला शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे तिसरं महत्त्वाचं काम करायचं, खोडका तासल्या आपल्याला त्याच्यावरती कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. याच्यामध्ये आपलं साधं कोणतंही कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं कीटकनाशक, त्याच्या सोबतीला एखादं बुरशीनाशक याची जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी रोग आणि कीड जमिनीतून लागणार नाही. याच्यासाठी आपल्याला फवारणी करून घ्यायचं आहे. हे काम केल्यानंतर जसं आपण ऊस लागवडी वेळेस ज्यावेळेस लागण करत असतो, कांडी लागण, त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की आपण बेसल डोस टाकतो. म्हणजे आम्ही तर सांगतो की आपण बेसल डोस टाकलाच पाहिजे. परत साधारणतः 30-40 दिवसांना डोस टाकला पाहिजे. परंतु खोडव्यामध्ये लगबग काय करतात शेतकरी, प्लॉट तुटून गेला, पाला पेटवणे आणि लगेच भरणी करून टाकणे. तर ती पद्धत आपल्याला आता करायची नाही आहे. खोडव्यालासुद्धा वाढायला स्कोप दिला पाहिजे आणि त्यामुळं खतेसुद्धा मातीआड गेली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला बगला फाडून घ्यायचे आहेत. आता आपण बगला फाडत असताना या ठिकाणी आपण बघू शकता, या प्लॉटला सुद्धा आपण डोस दिला आणि बगला फाडून
या बगलांमध्ये डोस भरून घेतलेला आहे. म्हणजे हे चौथं काम म्हणून आपण त्याला बगला फाडणे आणि डोस भरून घेणे. आता हे काम केलं आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने. म्हणजे त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून एकाच वेळेस बगला फाडल्या जातात आणि त्याच्या हॉपरमध्ये आपण ते बेसल डोस भरला तर डोससुद्धा बरोबर या ज्या दोन्ही बाजूला म्हणजे वरंब्याच्या दोन्ही बाजूला हे डोस भरले जातात. याच्यामुळं काय होतं, मुळांच्या कार्यकक्षेमध्ये खतं जातात, जुनी मुळे तुटून नवीन मुळं चांगली कार्यक्षम मुळे यायला सुरुवात होते आणि मग अन्नद्रव्यांचा पुरवठा आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीनं केला जातो. त्यामुळे हे एक चौथं काम सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या खोडवा व्यवस्थापनामध्ये बघायचं आहे. आणि जर अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्या जमिनीमध्ये जवळपास 6 ते 10 टन पाला, जो म्हणतो की आपण सोन्यासारखा पाला आहे, तो आपण व्यवस्थापन करू शकतो. आणि खतसुद्धा मातीआड होतं, त्याचा फुटवासुद्धा चांगला येतो. हा प्लॉट तुम्ही बघू शकत असाल, हा साधारणतः बियाण्याला तुटलेला प्लॉट आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाला कमी आहे. हा साधारणतः 9 नोव्हेंबरला प्लॉट संपलेला होता. त्यानंतर आपण खोडवा नियोजन चालू केलं आणि आपण फूट आणि ही एकंदरीत आपण सगळं बघू शकतो. तर अशा पद्धतीचं खोडवा व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे. याच्यानंतर ड्रीप असेल तर आपण या बोधावरती ड्रीप अंतरून घेणे, ड्रीप नसेल तर पाट पाण्याने सुद्धा आपण पाणी देऊ शकतो. आपण बघू शकता, ड्रीप असेल तर ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला याचं खत व्यवस्थापन करता येतं. आळवणी फवारणी जे आपण लागणीला करतो पण खोडव्यानं करत नाही, असं नाही आहे. खोडवंसुद्धा लागणी इतकं उत्पादन देणार आहे, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आळवणी आणि फवारणी करू शकतो. यासाठी या प्लॉटमध्ये आपण आता सध्या 14-35-14 असेल, आपलं SV फ्रुटर असेल, कॅन्टर असेल, त्याचबरोबर मायक्रोजी दाणेदार स्वरूपातलं मायक्रोन्यूट्रियंटचा सुद्धा या डोसमध्ये वापर केलेला आहे. दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10-26-26 अशा मिश्र खतांचा सगळ्यात एकत्रित वापर करून आपण याला डोस भरलेला आहे. या प्लॉटचं सुद्धा नियोजन करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग आहे. म्हणजे खोडवासुद्धा लागणी इतकं उत्पादन देऊ शकतं, याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला पुढं देतच राहू. तर अशा पद्धतीनं सुरुवातीपासूनच खोडव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. खोडव्यालासुद्धा 2 आळवणी, 3 ते 4 जास्तीत जास्त फवारणी जर आपण केलं आणि संतुलित आणि योग्य पद्धतीनं जर आपण याचं व्यवस्थापन केलं तर शेतकरी मित्रांनो 100% खोडवा देखील लागणी इतकं आणि चांगलं उत्पादन देऊ शकतं. आता ऊसतोड चालू झालेले आहेत. ज्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे त्यांनी तुम्ही कुठल्याही भागात असाल नक्की आमच्याशी संपर्क साधा. योग्य पद्धतीनं खोडवा नियोजनाचं आमची प्रॅक्टिसेस तुम्हाला देऊन आपल्या खोडव्याचं उत्पादन वाढवण्यासाठी SV ॲग्रो टेक्नॉलॉजी आणि आमची संपूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत आहे. फील्डवर काम केले जाते, प्लॉट व्हिजिट करून मार्गदर्शन केलं जातं. तर एकदम दर्जेदार तंत्रज्ञान आहे आणि योग्य सल्ला आणि योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून आपण 100% आपल्या खोडव्याचं उत्पादन वाढवू. आपल्या काही शंका असतील, काही कमेंट्स, काही प्रश्न विचारायचे असतील, नक्की आपण या लिंकच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपली शंका विचारू शकता. आपल्या शंकेचं आम्ही 100% निरसन करू आणि आपल्या ऊसाचं खोडव्याचं उत्पादन देखील लागणीसारखं काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.